कॅमेरा येस कॅमेरा सेट अंपायरचे सांगितल्याप्रमाणे कॅमेरा सेट आहे कारण नो बॉल जो असेल तो मात्र ग्राह्य धरला जाणार नाही फुल टॉस हिट झाला तो चालेल चलो पहिला बॉल आउट मनोज राणा टीम माणुसकी 11 आणि येस पहिलाच हिट इथे माणुसकी 11 चा हिट होतोय आणि टाळ्यांचा गजर दुसरी टीम चितच टीम ऋत्वी 11 पालघर यांच्या वतीने येत आहे राकेश प्रभू मित्रांनो मैदानाच्या आतून जाऊ नका बाहेरून जा लाईव्ह चालू आहे बाहेरून जा प्लीज राकेश प्रभू आले टीम ऋत्वी 11 पालघर 40+ चा संघ त्या संघाच्या वतीने आयकॉन म्हणून खेळत आहे टीम माणुसकी 11 यांनी पहिला हिट केलाय आणि तो सक्सेस झालाय पाहूया दुसरा आणि तो पहिला प्रयत्न असेल ऋत्वी 11 पालघर आणि ओहो ते मात्र चूक झाली आहे चलो जेपी 11 भिवंडी अक्षय थेटे आलेत अक्षय थेटे जेपी 11 भिवंडी या संघाच्या वतीने पहिला हिट करण्यासाठी येत आहे पहिला हिट आपण पाहिला टीम माणुसकी 11 मनोज नाना यांनी हिट केला त्यांना तिथे यश मिळालं दुसरा हिट राकेश प्रभू टीम ऋत्वी 11 पालघर यांचा पहिला अनसक्सेस आणि आता पहिला इथे आपण पाहतोय जेपी 11 भिवंडी यांचा आणि इथे तोही अनसक्सेस म्हणजे पहिल्या राऊंड मध्ये टीम माणुसकी 11 यांना सक्सेस मिळाली आहे यश मिळालंय टीम माणुसकी 11 मालेगाव या संघाला आपण पाहतोय आणि दादू बोरसा आले टीम कॅप्टन पाहूयात दादू बॉल आउटचा थरार मालेगाव नगरीत नाशिक जिल्ह्यात उत्तर महाराष्ट्रात पहिल्यांदाच आपल्याला पाहायला मिळतोय आणि ओहो हो 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 इथे मात्र दुसऱ्या प्रयत्नात टीम माणुसकी 11 यांना अपयश मिळतोय इथे 3 संघ आहेत आणि या 3 संघांमध्ये आपल्याला जर अपयश आलं तर मग पुन्हा कुणाला अपयश येतं तेही पाहायचं इथे आपण पाहू शकतो रिप्ले मध्ये अगदी इंचेसच्या अंतरावरनं दादूचा हिट ते मात्र बचावलाय ऋत्वी 11 पालघर यांचा दुसरा प्रयत्न आहे पहिल्या प्रयत्नात त्यांना अपयश मिळालंय दुसऱ्या प्रयत्नात यश मिळतं का ते आपल्याला पाहायचंय आणि दुसरा प्रयत्न ऋत्वी 11 पालघर यांचा तो देखील अपयशी आणि जेपी 11 भिवंडी यांच्या वतीनं आलेत ज्यांनी मालेगाव नगरीत चर्चा कमावली आहे दीपू माळी एक आयकॉनिक लुक एक स्टायलिश लुक आणि स्टायलिश देहबोली यासाठी ओळखले जाणारे दीपू माळी दीपू माळी आले जेपी 11 भिवंडी यांचा दुसरा प्रयत्न यांना पहिल्या प्रयत्नात अपयश मिळालंय पाहूया दुसऱ्या प्रयत्नात यश मिळतं का आणि ओहो हो 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 कपाळावर हात पूर्ण टीमचा इथे मात्र अजून आतापर्यंत माणुसकी 11 ही टीम आगेकूच करते पुढे आहे तिसरा बॉल आहे तिसरा प्रयत्न आहे प्रत्येक टीमचा हा तिसरा प्रयत्न आहे रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो दीपू माळी डाव्या एसटीच्या दिशेनं अगदी इंचेसच्या अंतरावरनं हाही प्रयत्न अपयशी ठरतोय जबरदस्त बॉल आउटचा थरार मुक्ता रबर बॉल चॅम्पियनशिप एबी सामर्थ्य प्रेझेंट किरण खोबरे आलेत माणुसकी 11 तिसरा प्रयत्न आणि नाही 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 अपयश तिसरा प्रयत्न अपयशाने सुरुवात केली आहे खूप दूरवरती राहिलाय गौतम आलेत मूळचे पालघरचेच गौतम आकरे पाहूयात 3 दिसणाऱ्या यष्ट्या 3 दिसणाऱ्या दांड्या आणि त्यांच्यावर आता निशाणा लावायचा आहे ऋत्वी 11 पालघर आणि यस हिट यश मिळतंय माणुसकी 11 या टीम नंतर कोणाला यश मिळतंय तर ती 40+ ची टीम ऋत्वी 11 पालघर या संघाला तिसऱ्या प्रयत्नात इथे यश मिळतंय हा तिसरा राऊंड आहे तिसऱ्या राऊंड मध्ये माणुसकी 11 यांना अपयश मिळालंय तर ऋत्वी 11 पालघर यांना यश मिळालंय आतापर्यंत 2 टीम जर कुठल्या असतील तर ते आगेकूच करतायत तर माणुसकी 11 आणि ऋत्वी 11 पालघर या 2 टीम्स तिसरा प्रयत्न जेपी 11 भिवंडी यांना देखील पहिल्या यशाचा शोध आणि ओ हो 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 तिसऱ्या प्रयत्नात यांना मात्र यश मिळालेलं नाहीये
आता हा चौथा राऊंड आहे आणि चौथा राऊंड सुरू करतोय टीम माणुसकी 11 संघाचा गोलंदाज धनराज आहिर आहे. 5 चान्स आहेत, 5 चान्स असतील ते मात्र लक्षात ठेवायचंय. टॉप 2 टीम्स त्यांचा पहिला सेमीफायनलचा सामना होईल आणि उरलेली एक टीम तिला मात्र एकच सेमीफायनलची संधी मिळेल. त्यासाठीच हा बॉलआउटचा थरार आपण पाहतोय आणि पहिला सेमीफायनल जी टीम हारेल. हो 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 हो, इथे 5वा प्रयत्न त्यात देखील अपयश. मनोज नाना जर का सोडले तर माणुसकी 11 या संघाकडून कुठल्याच गोलंदाजाला यश मिळालेलं नाहीये. प्रज्योत अंबिरे आलेत. चौथा प्रयत्न चालू आहे. चौथ्या प्रयत्नात पहिला बॉल टीम माणुसकी 11 यांचा मात्र मिस हिट राहिला. पाहूया चौथ्या प्रयत्नात ऋत्वी 11 पालघर या संघाच्या वतीने आलेत प्रज्योत. आणि इथे मिस झालाय. चौथा राऊंड त्यात माणुसकी आणि ऋत्वी 11 पालघर यांना दोघांना यश मिळालेलं नाहीये. जेपी 11 भिवंडी शोध आहे पहिल्या हिटचा. शेवटच्या राऊंड मध्ये काय घडतं ते पाहूयात. प्रतीक पाटील नाही नाही नाही. इथे मात्र शेवटचा राऊंड आहे. शेवटच्या राऊंड मध्ये जर का ऋत्वी 11 पालघर आणि माणुसकी 11 या दोघेही संघांचा कुठलाही हिट झाला नाही आणि जेपी 11 यांचा देखील कुठलाही हिट झाला नाही तर मग टॉपच्या 2 टीम आपल्याला मिळून जातील. अनिल आलाय, अनिल चौधरी माणुसकी 11 या टीमच्या वतीने. याच्यावर नजर आहेत. नाही. ओ हो 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 हो, अगदी इंचेसच्या अंतरावरती आपण पाहू शकतो रिप्ले मध्ये. अगदी इंचेस. हो 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 हो, अगदी एसट्यांना सलामी ठोकत बॉल गेलाय. ऋत्वी 11 पालघर. इलियास पठाण आलेत. या संघाची सर्वतोपरी दारोमदार सर्वतोपरी जबाबदारी संघाला इथपर्यंत आणण्याची ती देखील यांच्यावर राहिली आहे. आता महत्वाची जबाबदारी ती त्यांच्यावर आहे. एज डझंट मॅटर. 40+ संघ आहे ऋत्वी 11 पालघर. त्यांच्यात देखील हा शेवटचा चान्स आहे. शेवटचा राऊंड चालू आहे बॉलआउटचा. नाही, इथे हाही चान्स मिस झालाय. ऋत्वी 11 पालघर या संघावर आता नजर आहेत. या संघाने जर का हा हिट केला तर टाय होटच्या बॉल आउट या शेवटच्या थ्रोवर या शेवटच्या हिटवर या राऊंडचा या बॉल आउटचा रिझल्ट आहे. काय घडतंय पाहूयात. ऋत्वी 11 पालघर माणुसकी या दोघेही संघाच्या नजरा आहेत या बॉल आउटवर. कोणी बोलणार नाही या आतमध्ये. आणि येस, 2 टीम्स आपल्याला मिळाल्या आहेत. पहिला सेमीफायनलचा सामना टीम माणुसकी 11 मालेगाव वर्सेस ऋत्वी 11 पालघर या 2 संघांमध्ये. बॉल आउटचा थरार आवडला असेल तर प्रेक्षकांनो एकदा वरती हात करून टाळ्या झाल्या पाहिजे. चलो नाणेफेकीसाठी यायचंय. मैदान लगेच खाली